आपल्या विविध कागदपत्रांची कामे करण्यासाठी कोपरगाव शहरातील अनेक नागरिक दररोज तलाठी कार्यालयात येत असतात। शुक्रवारी सकाळी अगदी सकाळपासूनच कोपरगाव शहरातील विविध भागातून आलेल्या नागरिकांनी आपल्या कागदपत्रांची कामे करण्यासाठी कोपरगाव तलाठी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती। आपल्या विविध कामांसाठी महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज असल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत होती। मात्र नागरिक चिंतेत आणि तलाठी मात्र अटकेत अशी परिस्थिती असून बराच वेळ थांबून कार्यालयातील कोणीही तलाठी कार्यालयात आलं नसल्याने अखेर नागरिकांना आपली कामे न करताच तिथून माघारी परतावे लागले। कोपरगावचे तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने तलाठी कार्यालय बंद आहे। वेळेवर कागदपत्र उपलब्ध होत नसल्याने मोठे नुकसान होण्याची चिंता अनेकांनी व्यक्त केली। नागरिकांच्या या गैरसोयीला जबाबदार कोण असाही प्रश्न यावेळी उपस्थितांमधून समोर आला आहे। नागरिकांच्या या अडचणी पाहता कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी आता प्रशासनावर वचक निर्माण करण्याची गरज आहे। मामा, नेमकं तलाठी कार्यालयात तुम्ही कशासाठी आले होते? किती वेळपासून उभे? मी सकाळपासून आलेलो 10:15 पासून। तर माझा मुलगा राजस्थानहून आलेला आहे। त्याला काल आम्ही तहसील कार्यालयातले सगळे प्रोसिजर पूर्ण केली। त्याचं बोजाचं आज बोजा चढून आणि लोन आम्हाला ते घ्यायचे ना, तर त्या संदर्भात आम्ही केलेले आणि मुलाला आज जायचं आहे संध्याकाळपर्यंत। त्याला हजर व्हायला पाहिजे ना ड्युटीवर। आज जर तुम्हाला ते मधलं काही तुमचं कागदपत्राचं काम आहे जर झालं नाही तर नाही ना, मग त्यांनी आता त्याला सुट्टी मिळणार नाही ना। तो माझं सही करायसाठी आलती, जागा विकलेली त्याची सही करायची होती। मी पुण्याहून आली, आता एवढं लांबून यायला जायला किती आता चक्कर भाडं फालतू वाय बरं। किती वेळपासून तलाठी मी सकाळपासून बसलेली। कोणाकडे काम मध्ये मध्ये तलाठीकडे सहीचं काम आहे। काय कामासाठी आले तुम्ही? किती वाजे सही पाहिजे सर। कालपासून चक्रा मारते, काल पण 2 वाजेपर्यंत बसले, 2 वाजता बंद होऊन गेला ऑफिस। परत घरी गेले, आता सकाळी 10 वाजता या बोलले, 10 वाजेपासून बसलेले। कुठून येत? इथून गावातून येते। गावातून किती चक्रा मारावं लागला आतापर्यंत? आज 3री चक्कर आहे। 10:15 वाजल्यापासून इथं आलेलो आहे आम्ही। उत्पन्नाचा दाखला आणि असंच काही उतारा वगैरे घराच्या काही कामासाठी लागत होता, तर त्याच्यासाठी आम्ही आलो आहे। काल पण दुपारी येऊन गेलो, दुपारपासूनच बंद आहे कार्यालय, त्यामुळं काहीच मार्ग नाही। सकाळी 10:15 वाजल्यापासून आलो आहे, पण काहीच इथं काहीच हे नाही की बंद आहे का चालू आहे ह्याचं काहीच हे कोणी अधिकारी कर्मचारी इथं आला का? नाही, कोणीच नाही सर, कोणीच नाही। कुठे चौकशी केलीत का? तहसीलमध्ये, तहसील कार्यालयामध्ये कुठे चौकशी केली का तुम्ही? नाही, तहसीलमध्ये तर नाही केली, पण शक्यतो सकाळी नेहमी इथंच चालू असतं तहसील कार्यालय। गावातले माणसं आपण तर इथंच शक्यतो असतं चालू सकाळी। तर मी नेहमी सारखं रोजल्याप्रमाणे आपल्या कामावर जायच्या आधी मी सकाळी आलो, म्हटलं 10:15 वाजल्यापासून आपण येऊन जाऊ, सकाळी सकाळी पटकन काम होईल, तसंच कामावर जाता येईल। पण अजून तर काही पत्ता नाही सर, आणि आता सांगताय की नाही बंद आहे ते कार्यालय सध्या तरी, तर सोमवारी जावं। तर ते अशी गैरसोय होती, अशी माझ्यासारखी पुष्कळशी हेच आहेत गावातले गावकरी की त्यांना खूप प्रॉब्लेम येत आहे या गोष्टीसाठी, काय काय उतारा याच्यासाठी।